प्रदीप तळेकर अँड फॅमिली या चॅनल आपलं स्वागत आहे। मी तुम्हाला आज ना सोयाबीन टिक्की दाखवणार आहे। चला मग त्याचं साहित्य दाखवते। मी तुम्हाला आज दाखवते सोयाबीन टिक्की। त्याच्यासाठी हे बघा, हे सोयाबीन घेतलेले आहेत आणि हे सोयाबीन ना मी थोडेसे गरम पाण्यामध्ये घालून चांगले पाणी काढून वगैरे घेतलेले आहे। हे सोयाबीन आहेत आणि हे उकडलेले 3 बटाटे घेतलेले आहेत, हळद आहे, मसाला आहे, मीठ घेतलेले आहे, मक्याचे पीठ घेतलेले आहे, आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे, जिरा पावडर आहे, धना पावडर आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे आणि तेल। हे बघा, हे आता सोयाबीन आहेत नाही, हे आता मी मिक्सरला लावते आणि चांगली बारीक करून घेते, कारण आपल्याला टिक्की बनवायची आहे ना, म्हणून हे चांगली बारीक करून घ्यायचे। हे मी 2-4 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, पण चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे। हे बघा, मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आता मी हे मिक्सरला लावून बारीक करून घेते मी। हे बघा, मिक्सरमध्ये काढून घेतलेले आहेत मी। हे बघा, असं काढून घ्यायचं आहे बघा आणि अशी बारीक करून घ्यायचं। असे मी बारीक करून घेतलेले आहेत, हे मी काढून घेते। आणि तुम्हाला ना बाहेर आवाज येत असेल तर बाहेर काम चालू आहे म्हणून तो आवाज येतोय। हे बघा, हे सोयाबीन मी काढून घेतलेले आहे। आता याच्यामध्ये मी उकडलेले बटाटे आहेत ना, हे किसून घेते। बारीक किसून घ्यायचं, मग टिक्की भारी होते, मस्त एक नंबर। तुम्ही करून बघा, जास्तीत जास्त शेअर करा। हे बघा, बटाटा अशा पद्धतीने किसून घ्यायचा, बारीक किसायचा बटाटा, कारण टिक्की मस्त होते। मग आता मी याच्यामध्ये टाकते तिखट मसाला, चवीनुसार तिखट मसाला टाकणार आहे मी। हळद टाकते, मीठ टाकते चवीनुसार, गरम मसाला टाकते, धना पावडर टाकते, कोथिंबीर टाकते, आलं लसूणची पेस्ट आहे ही टाकते मी। टाकायची आलं लसूण पेस्ट, मस्त होते, टेस्ट चांगली लागते। याच्यामध्ये आलं लसूण आणि कोथिंबीर आहे म्हणून हिरवी दिसते, नंतर तुम्ही परत बोलाल आलं आणि लसूण मग हिरवी कशी काय, म्हणून त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे म्हणून ती हिरवी दिसते। आता मी हे सगळं हातानेच घेते एकजीव करून। तुम्ही एक दिवशी करून बघा सोयाबीन टिक्की आणि कशी झाली ना ती कमेंट करून नक्की सांगा। आपल्या घरी तर आपण सोयाबीन भाजीसाठी आणलेले जातात ना, मग आपण असे बनवायचं, मस्त छान टिक्की लागते। हे बघा, असं एकजीव करून घ्यायचं। हे बघा, याच्यामध्ये थोडंसं मी मक्याचं पीठ टाकते, मग मस्त कुरकुरीत होतील त्या टिक्की। कुरकुरीत असली ना मग छान लागते। तुमच्याकडे जर मक्याचं पीठ नसेल ना तर तुम्ही तांदळाचं पीठ वापरलं तरी चालेल। हे बघा, मी पॅन ठेवलेलं आहे, याच्यामध्ये मी तेल टाकते। हे बघा, आता मी छोट्या छोट्या टिक्क्या बनवते आणि पातळ नाही जास्त घ्यायचा, घट्टच मळायचा, म्हणून आपण सोयाबीनमध्ये पाणी नाही टाकायचं। हे बघा, आता मी टिक्क्या बनवते। हे बघा, टिक्की तयार झालेली आहे, बघा किती छान झालेली आहे। आता ना हे बघा, मी हे मक्याचं पीठ आहे ना याच्यामध्ये मी टाकते, मग कुरकुरीत होईल। तुमच्याकडे रवा असला तर रवा पण टाकू शकता तुम्ही। हे बघा, अशा पद्धतीत मी करून घेते आधी। हे बघा, मी टिक्क्या करून घेतलेल्या आहेत, आता मी हे तेलामध्ये सोडते। तुमच्याकडे जर रवा असेल तर रवा सुद्धा लावू शकता तुम्ही, तांदळाचं पीठ असेल तर तांदळाचं पीठ पण लावू शकता, कारण ना मग कुरकुरीत होतील म्हणून मी यांना वरती पीठ लावलेलं आहे मक्याचं। हे बघा, मी आता परतून घेते आणि बघा किती मस्त झालेले आहेत। हे बघा, किती मस्त कलर आलेला आहे बघा, आणि कुरकुरीत पण झालेले आहेत बघा। हे बघा, असं कलर येईपर्यंत असे मस्त तळून घ्यायचे असे। हे बघा, किती छान कलर आलेले आहे आणि आता हे झालेले आहेत बघा आणि कुरकुरीत झालेले आहेत बघा। आता मी हे काढून घेते, बघा किती मस्त झालेले आहेत। अशा पद्धतीने तुम्ही करा, मस्त होतात बघा।
सोयाबीनची भाजी खाण्यापेक्षा अशी टिक्की बनवून खायची नाश्त्याला, बघा किती छान झाली. ही बघा सोयाबीन टिक्की तयार झालेली आहे. आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि अशा पद्धतीत तुम्ही घरी बनवून बघा, एक नंबर होते. चला मग बाय. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की दाबा.